नमस्ते मी राणीदास राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत कैरीची आमटी। तर आता कैऱ्या चालू आहेत, आंबे चालू आहेत, तर तसेच आम्ही रेसिपी टाकणार आहे। तर आता कैरीची आमटी पाहूया आपण। आपल्याला कैरी सोलून घ्यायची आहे। अशी आपण कैरी सोलून घेतली आहे। आता हे जे बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरला लावायचं आहे। असे कैरीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी ओला नारळ म्हणजे बारीक करून घेतलेला तो घालायचा आहे आणि हिरवी मिरची फिक्की आहे म्हणून मी 2-3 मिरच्या घेतल्या आहेत त्याचे बारीक तुकडे करून, आणि लसूण घ्यायचा आहे, अद्रक घ्यायचा आहे, कोथिंबीर, आणि सगळं आपल्याला हे वाटून घेऊया। हे झालंय आपलं कैरी खोबरं ते मिश्रण दाखवलं ना तुम्हाला, त्याचं वाटण तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे फोडणी टाकायचं आहे। तेल आहे ते गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये टाकूया मोहरी। मोहरी तडतडली आहे। आता आपण टाकूया यामध्ये जिरी, हळद टाकूया, आता टाकूया थोडासा हिंग, आता टाकूया कढीपत्ता, आता टाकूया आपण हे कैरीचं वाटण। थोडंसं यामध्ये पाणी मिसळून घेऊया। आता हे आपण पाणी ओतून घेऊया थोडंसं। तुम्हाला जेवढं हवंय तेवढं पाणी टाकू शकता, घट्ट पातळ कसं हवंय ते करू शकता। टाकूया आपण चवीपुरतं मीठ, मिक्स करून घेऊ। तुम्हाला ह्यामध्ये गूळ किंवा साखर आवडत असेल तर घालू शकताय। मी थोडासा गूळ टाकत आहे चवीपुरता। तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर घालू शकताय। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्यात लाल मिरची वगैरे टाकली नाही कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। आता आपण ह्याला एक उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवूया। हे मस्त कैरीच्या आमटीला उकळी आली आहे। आता आपण याला काढून घेऊया। ही झाली आहे आपली कैरीची आमटी तयार। आता तुम्ही कशावर खायचे ते खा, वर तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी।